गुड मॉर्निंग. तांत्रिक ग्रामसेवकच्या लेक्चरला सुरुवात करूया. आणि जे कोणी नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना, आणि चॅनलला लेक्चरला लाईक करा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर जेव्हाही मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि बेल आयकॉनला ऑलला क्लिक करा. चला तर बघूया फर्स्ट क्वेश्चन. बघा, महत्त्वाचे लेक्चर आहे आणि एक्झाम आता जवळच राहणार, कारण पुढच्या महिन्यात एक्झाम आहे, त्याच्यामुळे अभ्यासाला लागा. चला तर बघूया. बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे जोड्या जुळवा. बघा, कृषी विद्यापीठ आणि ते कोणतं आहे आणि कधीमध्ये स्थापना झाली. तर बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, मराठवाडा कृषी विद्यापीठ, ह्याच्या जोड्या जुळवा आणि स्थापना वर्ष आणि ते कोठे आहे. बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे, तर ते आहे ऑप्शन 2 येते राहुरीला. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोल्याला आहे. 1969 त्याची स्थापना आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला येते. 1972ची स्थापना आहे. आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला येते. 1972ची स्थापना आहे. तर आपलं राईट काय येणार, राईट ऑप्शन किती येणार, तर बघा 2 नंबरचा आपलं राईट ऑप्शन आहे. 2 नंबरची जोडी ही आपलं राईट आहे. बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी 1968ची स्थापना आहे. आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याला आहे. 1969ची स्थापना आहे. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीला आहे. 1972ची स्थापना आहे. आणि मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीला आहे. 1972ची स्थापना आहे. दोन्ही 1972ची स्थापना आहे, परभणी आणि दापोली. चला तर लक्षात ठेवा, महत्त्वाचं पॉईंट आहे, क्वेश्चन येते त्याच्यावर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. काळ्या जमिनीत या दुय्यम खनिजांचे प्रमाण अधिक असते, तर कोणत्या दुय्यम खनिजांचे प्रमाण अधिक असते काळ्या जमिनीत. बघा, ऑप्शन लोह, ॲल्युमिनियम, मॉन्टमोरिलोनाइट, केओलिनाइट, मॅग्नेटाइट. तर आपलं राईट आन्सर काय येणार, तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 मॉन्टमोरिलोनाइट. या दुय्यम खनिजाचे प्रमाण हे जास्त असते काळ्या जमिनीत. लक्षात ठेवा, मोरिलिओनाइट. नेक्स्ट बघा, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण इतके असते. आता हा क्वेश्चन सर्वांनाच माहीत आहे, हा मला कमेंटमध्ये टाका. चला नेक्स्ट बघा, हे सहजीवी पद्धतीने कडधान्य पिकाच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात, ज्याद्वारे नत्राचा पुरवठा जमिनीला केला जातो. तर बघा, कोणते जीवाणू हे सहजीवी पद्धतीने कडधान्य पिकाच्या मुळांवर ग्रंथी निर्माण करतात, तर रायझोबियम, ॲझोस्पिरिलियम, बायजेरिकिया, ॲझोला. तर आपलं राईट आन्सर काय आहे, ऑप्शन 1 रायझोबियम हे कडधान्य वर्गीय पिकावरच्या मुळांवर गाठी निर्माण करणारे जीवाणू आहे आणि ते सहजीवी पद्धतीने कार्य करतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, या जीवाणू खताचा उपयोग प्रामुख्याने भात कचरामध्ये होतो, तर कोणत्या जीवाणूचा उपयोग होतो भात कचरामध्ये. निळे, हिरवे, शेवाळ, ॲझोला, बायजेरिकिया, स्पायरिला. तर आपला राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 1 निळे, हिरवे, शेवाळ. या जीवाणू खताचा उपयोग हा भात कचरामध्ये होतो. लक्षात ठेवा, भात कचरामध्ये उत्तम असे जीवाणू आहेत ते. चला नेक्स्ट बघा, क्षारयुक्त जमिनीमध्ये हिरवळीच्या खतासाठी हे पीक घेतले जाते, तर कोणते पीक घेतले जाते क्षारयुक्त जमिनीमध्ये हिरवळीच्या खतासाठी. सुबाबूड, धैंचा, तूर, गवार. तर आपला राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 2 धैंचा हे पीक घेतले जाते क्षारयुक्त जमिनीमध्ये हिरवळीच्या खतासाठी. बघा, क्षारयुक्त जमीन आणि हिरवळीच्या खतासाठी कोणते पीक घेतले जाते, तर धैंचा. लक्षात ठेवा, याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतात आणि असतातच एक ना एक क्वेश्चन. त्याच्यामुळे एक क्वेश्चन असते पण आपल्याला पूर्ण टॉपिक हा अभ्यास करून जावा लागतो, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा. नेक्स्ट बघा, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 90% जमीन या खडकापासून बनली आहे, तर कोणत्या खडकापासून बनली आहे, रूपांतरित, बेसाळ, स्तरित, जांभा. तर बेसाल्ट खडकापासूनही बनलेली आहे 90% जमीन. नेक्स्ट बघा, भारतीय मृदा विज्ञान संस्था येथे आहे, तर कुठे आहे, कोइंबतूर, पानिपत, भोपाळ, कर्नाल. तर आपलं राईट आन्सर काय येणार, ऑप्शन 3 भोपाळ येथे आहे भारतीय मृदा विज्ञान संस्था. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे.
भारतीय मृदा विज्ञान संस्था, जी भोपाल येथे आहे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कोरडवाहू शेती संशोधन संस्था येथे आहे. तर कुठे आहे कोरडवाहू संशोधन संस्था? महाराष्ट्रात. नागपूर, लातूर, सोलापूर, कोल्हापूर. तर आपलं राईट आन्सर काय ना, सोलापूर येथे आहे महाराष्ट्रात कोरडवाहू शेती संशोधन संस्था. नेक्स्ट बघा, खार जमिनी विकास कार्यक्रमापासून राबविण्यात येत आहे. तर कोणत्या वर्षापासून राबविण्यात येत आहे खार जमीन विकास कार्यक्रम? 1949, 1952, 1954, 1956. तर आपलं राईट आन्सर काय ना, 1949 या वर्षापासून खार जमीन विकास कार्यक्रम हा राबविण्यात येत आहे. चला नेक्स्ट बघा, दक्षिणेकडील या मेंढीपासून लोकर मिळत नाही. तर कोणत्याही दक्षिणेकडील मेंढी आणि जिच्यापासून लोकर मिळत नाही? नेल्लोर, डॉली, संगम, अंगोरा. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 नेल्लोर. नेल्लोर या जातीपासून दक्षिणेकडील ही जात आहे आणि ही मेंढीची जात आहे आणि त्याच्यापासून लोकर मिळत नाही, नेल्लोर. लक्षात ठेवा, लोकर न देणारी मेंढीची जात कोणती आहे? तर नेल्लोर. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, विहीर किंवा नदीपात्रातून उंच भागातल्या जमिनीला पाणी पुरवठा पद्धतीने केला जातो. तर कोणत्या पद्धतीने केला जातो? विहीर किंवा नदीपात्रातून उंच भागातल्या जमिनीला पाणी पुरवठा. तुषार सिंचन, मोकाट सिंचन, उपसा सिंचन, झिरपी सिंचन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 उपसा सिंचन. या पद्धतीने विहीर किंवा नदीपात्रातून उंच भागातल्या जमिनीला पाणी पुरवठा हा केला जातो उपसा सिंचन पद्धतीने. नेक्स्ट बघा, हे कोरडवाहू फळझाडे आहेत. तर कोणते कोरडवाहू फळझाडे? जांभूळ, फणस, सीताफळ, आंबा. जांभूळ, फणस, सीताफळ, आंबा ही कोरडवाहू फळझाड आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? याच्यापैकी कोणतं आहे कोरडवाहू फळझाड? तर सीताफळ आहे. लक्षात ठेवा, सीताफळ हे कोरडवाहू फळझाड आहे. चला नेक्स्ट बघा, कच्चे दूध पिण्यास हानिकारक असते कारण त्यामध्ये हा जीवाणू असतो. तर कोणता जीवाणू असतो कच्चे दुधात? आणि ते म्हणजे न तापवता पिल्यास ते शरीरास हानिकारक आहे. तर कोणते जीवाणू असतात? लॅक्टोबॅसिलस, बल्गॅरिकस, स्ट्रेप्टोकोकस, इस्चेरिचिया कोली. सॉरी थोडं डिस्टर्ब झाले. नेक्स्ट काय? ऑप्शन 4 तर स्टॅफिलोकोकस. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस हे आपलं राईट आन्सर आहे. कच्चे दूध पिण्यास हानिकारक असते कारण त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बल्गॅरिकस हा जीवाणू असतो. चला नेक्स्ट बघा, ही वांग्याची जात वैशाली व मांजरी गोटा या जातच्या संकर करून विकसित करण्यात आली आहे. तर कोणती जात? प्रगती, सरदार, रुपाली, रश्मी. तर आपला राईट आन्सर काय येणार? कोणती आहे वांग्याची जात? तर प्रगती ही जात वांग्याची वैशाली आणि मांजरी गोटा या 2 जातीचा संकर करून विकसित करण्यात आली आहे. बघा, कृषी एक्झामला काय म्हणते पिकाच्या जाती ह्या आलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे ग्रामसेवक पेपरला येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जाती पण नक्की पाठ करून ठेवा आणि संकरित जाती ह्या नक्कीच करा, म्हणजे येण्याची शक्यता आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, च्या चामड्याच्या पॉलिश पेपरसारखा वापर करता येतो. तर कोणत्या चामड्याचा पॉलिश पेपरसारखा वापर करता येतो? पापलेट, बांगडा, मुशी, बोंबील. तर कोणत्या? मासा आहे या माशाच्या जाती आहे. पापलेट, बांगडा, मुशी, बोंबील मासा आहे हा आणि त्याच्या चामड्याचा पॉलिश पेपरसारखा वापर करता येतो. तर कोणत्या माशाचा? 6 नंबरचा क्वेश्चन आहे मुशी माशाचा. बघा, मुशी या माशाच्या चामड्याचा पॉलिश पेपरसारखा वापर करता येतो. मुशी मासा आहे आणि त्याच्या चामड्याचा पॉलिश पेपरसाठी हा वापर करता येतो. नेक्स्ट बघा, तारली, बांगडा हे मासे कोणत्या पद्धतीने टिकविता येतात? तर बघा, तारली, बांगडा हे मासे कोणत्या पद्धतीने टिकविता येतात? धुरविणे, गोठविणे, खारविणे, बर्फात ठेवणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 धुरविणे. धुरविणे म्हणजे त्यांना धूर देऊन किंवा त्यांना असं उष्णता देऊन थोडीफार तारली, बांगडा ही मासे टिकविता येतात.
नेक्स्ट बघा, विहीर किंवा नदीपात्रातून उंच भागातल्या जमिनीला पाणी पुरवठा पद्धतीने केला जातो. तर कोणत्या पद्धतीने केला जातो? विहीर किंवा नदीपात्रातून उंच भागातल्या जमिनीला पाणी पुरवठा. तुषार सिंचन, मोकाट सिंचन, उपसा सिंचन, झिरपी सिंचन. क्वेश्चन झाला आहे आपला. हा क्वेश्चन झालेला आहे बघा. ऑप्शन 3 याचं उपसा सिंचन आन्सर झाला आहे. परत झालेला आहे तो क्वेश्चन. नेक्स्ट बघा, कृषी अर्थशास्त्र म्हणजे काय? तर काय होते कृषी अर्थशास्त्र म्हणजे? अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या तत्वाचा शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापर करणे, शेतीत नवीन पिके व खताचा वापर करणे, शेतीत मोठ्या प्रमाणात बदल करणे, शेतीत जास्तीत जास्त नफा मिळविणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? अर्थशास्त्रीय सिद्धांताच्या तत्वाचा शेतीचे प्रश्न सोडविण्यासाठी वापर करणे म्हणजेच कृषी अर्थशास्त्र होय. लक्षात ठेवा. येतात व्याख्या. नेक्स्ट बघा, एका व्यक्तीच्या मालकीची किंवा काही व्यक्तींच्या संयुक्त मालकीची जी शेत जमीन असते तिला असे म्हणतात. तर काय म्हणतात? स्वामित्व धारण क्षेत्र, पर्याप्त धारण क्षेत्र, मूलभूत धारण क्षेत्र, क्रियाशील धारण क्षेत्र. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 स्वामित्व धारण क्षेत्र असे म्हणतात. बघा, एका व्यक्तीच्या मालकीची किंवा काही व्यक्तींच्या संयुक्त मालकीची जी शेत जमीन असते तिला स्वामित्व धारण क्षेत्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, ज्वारीच्या पिकाच्या कोवळ्या पानामध्ये असल्यामुळे ते जनावरांना हानिकारक असते. तर काय असते ज्वारीच्या पिकांच्या कोवळ्या पानामध्ये? कार्बोनिक ॲसिड, हायड्रोसायनिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, मायमोसिस. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 हायड्रोसायनिक ॲसिड असते ज्वारीच्या पिकाच्या कोवळ्या पानामध्ये. लक्षात ठेवा, जे जनावरांना ते हानिकारक असते. नेक्स्ट बघा, पेक्षा जास्त पाऊस पडल्यास तो दिवस पाऊस दिन म्हणून ओळखला जातो. तर किती पाऊस जास्त पडला म्हणजे पाऊस दिन म्हणून ओळखला जातो? तर बघा, 2.5 मिलीमीटर, 3.5 मिलीमीटर, 1.75 मिलीमीटर, 2 मिलीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय? पेक्षा जास्त. तर कितीपेक्षा जास्त? तर 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस हा पडल्यास तो दिवस पाऊस दिन म्हणून ओळखला जातो. लक्षात ठेवा, 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त म्हणजेच 2.5 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास. नेक्स्ट बघा, अति लहान प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? बघा, अति लहान प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? जिओफोन, टेन्शिओमीटर, व्ही नॉच, डब्ल्यू नॉच. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 व्ही नॉच. हे अति लहान प्रवाह मोजण्यासाठी उपकरण आहे. लक्षात ठेवा, उपकरणावर क्वेश्चन येतात. चला नेक्स्ट बघा, ही सशाची जात मांसासाठी वापरली जाते. तर कोणती जात ही सशाची मांसासाठी वापरली जाते? अंगोरा, रशियन अंगोरा, जर्मन अंगोरा, न्यूझीलंड व्हाईट. तर आपला राईट आन्सर काय येणार? न्यूझीलंड व्हाईट ही सशाची जात मांसासाठी वापरली जाते. लक्षात ठेवा, सशाची मांसासाठी वापरण्यात येणारी जात कोणती आहे? तर न्यूझीलंड व्हाईट. नेक्स्ट बघा, डॉक्टर D.N. खुरोडे या भारतीय शास्त्रज्ञांनी दुधाची निर्मिती केली. तर कोणत्या दुधाची निर्मिती केली? डॉक्टर D.N. खुरोडे या भारतीय शास्त्रज्ञांनी. लक्षात ठेवा, डॉक्टर D.N. खुरोडे भारतीय शास्त्रज्ञांनी दुधाची निर्मिती केली आहे. तर कोणत्या? होमोजिनायझेड, इरॅडिएटेड, टोन्ड, पाश्चराइज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 टोन्ड या दुधाची निर्मिती केली आहे डॉक्टर D.N. खुरोडे यांनी. लक्षात ठेवा, डॉक्टर D.N. खुरोडे आणि टोन्ड मिल्क दुधाची निर्मिती केली आहे. चला नेक्स्ट बघा, कशाच्या वापराने जमिनीची जलधारण शक्ती वाढते? तर हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, रायझोबियम, बायजेरिकिया. तर आपला राईट आन्सर काय येणार? सेंद्रिय खत. यामुळे जलधारण शक्ती ही वाढते जमिनीची. नेक्स्ट बघा, राज्यात सर्वात जास्त खार जमीन कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रत्नागिरी, रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? रायगड या जिल्ह्यात सर्वात जास्त खार जमिनी ह्या आढळतात. नेक्स्ट बघा, ही सुधारित पण उशिरा येणारी भुईमुगाची जात आहे. बघा, सुधारित पण जात आहे आणि परत ती उशिरा पण येते अशी भुईमुगाची जात कोणती आहे?
तर कराड 4 11, SB 11, फुले 1 12. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 कराड 4 ते 11. 4 पासून 11 पर्यंतच्या जाती आहेत त्या कराड, ज्या सुधारितपणे आणि उशिरा येतात. चला नेक्स्ट बघा. भारतात एकूण कृषी हवामान विभाग आहेत, तर किती आहे भारतात एकूण कृषी हवामान विभाग? 31, 9, 32, 33. तर आपलं राईट आन्सर काय ना 31. भारतात एकूण 31 कृषी हवामान विभाग आहेत. लक्षात ठेवा, भारतात विचारलं आहे, महाराष्ट्रात नाही, भारतात. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा. वर्षातून एकच पीक घेतले जात असल्यास त्या जमिनीचा वापर इतका होतो, तर किती होतो? 100%, 200%, 3000%, 400%. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 200% होतो. वर्षातून एकच पीक घेतले जात असल्यास त्या जमिनीचा वापर हा 200% होतो. नेक्स्ट बघा. क्षारयुक्त उथळ जमिनीत पीक जास्त प्रमाणात घेतले जाते, तर कोणते पीक हे क्षारयुक्त उथळ जमिनीत जास्त प्रमाणात घेतले जाते? सीताफळ, बोर, आवळा, संत्री. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आवळा हे पीक घेतले जाते क्षारयुक्त उथळ जमिनीत. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. 2 किंवा ज्यादा पिके एकाच वेळी परंतु ओढीचे बंधन न पाडता घेतली जातात, त्या पीक पद्धतीला काय म्हणतात? 2 किंवा जास्त पिके ओढीचे बंधन न पाडता, 2 किंवा ज्यादा पिके एकाच वेळी आणि परंतु ओढीचे बंधन न पाडता घेतली जाते, त्या पीक पद्धतीला काय म्हणतात? तर बघा, बहुविध पीक पद्धत, आंतरपीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, रिले क्रॉप पीक पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मिश्र पीक पद्धत असे म्हणतात. म्हणजे काही ओढीचे बंधन नाही, कोणतं पीक कुठे, त्याला मिश्र पीक असे म्हणतात. चला नेक्स्ट बघा. कोणत्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी पायराईटचा वापर हा करतात? बघा, पायराईट हे कोणत्या जमिनीची सुधारणा करण्यासाठी वापरतात? तर वाळूयुक्त, चिकणमातीयुक्त, भारी जमीन, चोपण जमीन. तर आपला राईट आन्सर काय येणार? चोपण जमिनीसाठी वापरतात. पायराईट हे भूसुधारक आहे आणि ते चोपण जमिनीची सुधारणा करण्यासाठी वापरतात. चला नेक्स्ट बघा. नत्रयुक्त खतात नत्र कोणत्या स्वरूपात असते? तर कोणत्या स्वरूपात असते नत्रयुक्त खतात? नत्रयुक्त खतात नत्र हे कोणत्या स्वरूपात असते? सल्फाईड, अमोनिया, सल्फर, फॉस्फेट. तर आपला राईट आन्सर काय येणार? अमोनिया स्वरूपात असते नत्रयुक्त खतात नत्र, अमोनिया. लक्षात ठेवा, अमोनिया स्वरूपात असते नत्रयुक्त खतात नत्र. नेक्स्ट बघा. निश्चित पावसाचा कृषी हवामान विभाग कोणता आहे? तर 8वा, 5वा, 6वा, 7वा. निश्चित पावसाचा कृषी हवामान विभाग कोणता आहे? तर बघा 7वा आहे. निश्चित पावसाचा कृषी हवामान विभाग 7वा आहे. चला नेक्स्ट बघा. कोणत्या खत प्रकारात सर्वात जास्त नत्राचे प्रमाण असते? तर शेणखत, मासळी खत, भुईमुग पेंड, कंपोस्ट. तर आपला राईट आन्सर काय येणार? भुईमुग पेंड या खत प्रकारात सर्वात जास्त नत्राचे प्रमाण हे असते भुईमुग पेंड. लक्षात ठेवा, आणि क्वेश्चन येतातच खतांवर. चला नेक्स्ट बघा. राज्यात सर्वात जास्त खार जमिनी कोणत्या जिल्ह्यात आढळतात? रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? रायगड जिल्ह्यात आढळतात सर्वात जास्त खार जमिनी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. आम्ल जमीन सुधारण्यासाठी वापरतात, तर काय वापरतात? चुनखडी, पायराईट, गंधक, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? चुनखडी वापरतात आम्ल जमीन सुधारण्यासाठी. बघा, चुनखडी आम्ल जमीन सुधारण्यासाठी वापरतात. नेक्स्ट बघा. भातासाठी सर्वसाधारणपणे या खत देण्याच्या पद्धती वापर करतात, तर कोणत्या खत पद्धतीचा वापर करतात? भाताला खत देण्यासाठी पेरणी करून खत देणे, फवारा पद्धत, गोळी पद्धत, पिकांच्या बाजूने खत देणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 गोळी पद्धतीने भात पिकासाठी सर्वसाधारणपणे खत देण्याच्या पद्धतीचा वापर हा करतात, गोळी पद्धत. लक्षात ठेवा, भात पिकासाठी खत देण्याची पद्धत कोणती आहे? तर गोळी पद्धत म्हणजे उपयोग करतात. बाकी पद्धतीने पण खत देतात, पण गोळी पद्धतसुद्धा वापरतात.
लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, वनस्पतीमध्ये पिवळेपणा या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. तर कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे वनस्पतीमध्ये पिवळेपणा येतो? तर बघा, नत्र, स्फुरद, पालाश, लोह. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा, आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 नत्र. हे तर सर्वांना माहितीच आहे. नत्राच्या कमतरतेमुळे जमिनीला किंवा वनस्पती ह्या पिवळ्या पडतात. चला नेक्स्ट बघा, मृदेमध्ये खनिज द्रव्याचे प्रमाण टक्के इतके असते. तर किती टक्के असते खनिज द्रव्याचे प्रमाण जमिनीमध्ये? तर 45%, 5%, 95%, 30%. खनिज द्रव्य विचारले आहे. तर किती आहे खनिज द्रव्याचे प्रमाण? 45% आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, फळे व पिकांची प्रतवारी सुधारण्यासाठी मूलद्रव्य उपयुक्त असते. तर कोणते मूलद्रव्य उपयुक्त असते? नत्र, पालाश, स्फुरद, ॲल्युमिनियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पालाश. बघा, पालाश अन्नद्रव्य प्रतवारी सुधारण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. फळे आणि पिकांची म्हणजे ते टवटवीत ताजे दिसासाठी पालाशे जीवनसत्व अत्यंत आवश्यक आहे. चला नेक्स्ट बघा, या हवामान विभागास स्कार्सिटी झोन असेही म्हणतात. बघा, स्कार्सिटी झोन कोणता हवामान विभाग आहे? स्कार्सिटी झोन. लक्षात ठेवा नाव. 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या. तर बघा, कोणत्या हवामान विभागास म्हणतात स्कार्सिटी? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 6व्या हवामान विभागास स्कार्सिटी झोन असेही म्हणतात. नेक्स्ट बघा, चोपण जमिनीची क्षारता एवढी असते. तर किती असते चोपण जमिनीची क्षारता? 2पेक्षा कमी, 2पेक्षा जास्त, 4पेक्षा कमी, 4पेक्षा जास्त. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 4पेक्षा जास्त असते चोपण जमिनीची क्षारता. लक्षात ठेवा, चोपण जमिनीची क्षारता ही 4पेक्षा जास्त असते. नेक्स्ट बघा, ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड पद्धतीने करतात. तर कोणत्या पद्धतीने करतात ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड? टोकन पद्धत, फेकून देणे, पाबरीच्या साहाय्याने रोपे तयार करणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 पाबरीच्या साहाय्याने करतात ज्वारी, बाजरी या पिकांची लागवड. चला नेक्स्ट बघा, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण टक्के असते. तर किती टक्के असते म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण? 60%, 58%, 55%, 50%. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 60% असते म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण. लक्षात ठेवा, म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पालाशचे प्रमाण विचारलं आहे आणि ते किती आहे? तर 60% आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्यांची वाढ खुंटते. तर कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्यांची वाढ खुंटते? नत्र, जस्त, बोरान, तांबे. तर बघा, शेंड्याची वाढ खुडवणारं किंवा म्हणजे ज्याच्या कमतरतेमुळे वाढ खुंटते अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे, ते अन्नद्रव्य कोणतं आहे? तर बघा ऑप्शन 4 तांबे आहे. तांबे या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे शेंड्यांची वाढ ही खुंटते. चला नेक्स्ट बघा, हलक्या व कमी पावसाच्या प्रदेशासाठी ज्वारीची ही जात वापरतात. तर कोणती जात वापरतात ज्वारीची हलक्या व कमी पावसाच्या प्रदेशासाठी? तर बघा, CSH1, CSH5, CSH6, CSH10. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 CSH6 ही जात वापरते हलक्या व कमी पावसाच्या प्रदेशासाठी ज्वारीची. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, ज्वारीमध्ये हे पीक आंतरपीक पट्टा पद्धतीने 2:1 या प्रमाणात घेतले जाते. तर कोणते पीक घेतले जाते 2:1 या प्रमाणात आंतरपीक पट्टा पद्धतीने? तूर, गहू, भात, बाजरी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 तूर हे पीक घेतले जाते. लक्षात ठेवा, तूर हे पीक ज्वारीमध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते पट्टा पद्धतीने. नेक्स्ट बघा, हा रोग ज्वारीच्या पिकांवर येणारा महत्त्वाचा रोग आहे. तर कोणता रोग आहे? कानी रोग, काळा करपा, गेरवा. तर आपला राईट आन्सर काय येणार? कानी रोग हा रोग ज्वारीच्या पिकांवर येणारा महत्त्वाचा रोग आहे.
नेक्स्ट बघा, गोसावी रोगास प्रतिबंध म्हणून या औषधाचा वापर करतात. तर कोणत्या औषधाचा वापर करतात गोसावी रोगास प्रतिबंधक म्हणून? कॅप्टन, कार्बारिल, थायरम, मेटॅक्झिल, MZ. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मेटॅक्झिल, MZ हे आपलं राईट आन्सर आहे. गोसावी रोगास प्रतिबंध म्हणून मेटॅक्झिल, MZ या औषधाचा वापर हा करतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, हा भुईमुगावर येणारा महत्त्वाचा रोग आहे. तर कोणता आहे भुईमुगावर येणारा महत्त्वाचा रोग? गोसावी, गेरवा, करपा, टिक्का. तर सर्वांना माहीत आहे भुईमुगावरील महत्त्वाचा रोग हा टिक्का आहे म्हणून. चला नेक्स्ट बघा, भुईमुगामध्ये तेलाचे प्रमाण इतके असते तर किती असते? बघा, सर्वात कन्फ्यूज करणारे क्वेश्चन आहे ते. तर किती असते? 27 ते 52%, 27 ते 34%, 29 ते 31%, 40 ते 44%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 27 ते 52% एवढे भुईमुगामध्ये तेलाचे प्रमाण असते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, HD 1593 म्हणजेच ही गव्हाची जात होय. तर कोणती आहे? मालविका, कल्याण सोना, सोनालिका, विनीता. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कल्याण सोना. या जातीलाच कल्याण सोना असे म्हणतात आणि ही गव्हाची जात आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मांजरी, ह्युनिस व पंचगंगा हे प्रकारचे संयुक्त वाण आहे. तर कोणते कशाचे संयुक्त वाण आहे? मांजरी, ह्युनिस आणि पंचगंगा. मका, बाजरी, सोयाबीन, सूर्यफूल. तर बघा, मकाचे आहे मांजरी, ह्युनिस आणि पंचगंगा हे मका या पिकाचे संयुक्त वाण आहे. लक्षात ठेवा, मक्याचे संयुक्त वाण आहे. नेक्स्ट बघा, सर्वात जास्त साखर कारखाने जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वात जास्त साखर कारखाने? अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अहमदनगरमध्ये आहे सर्वात जास्त साखर कारखाने. नेक्स्ट बघा, ही लांब धाग्याच्या कापसाची जात आहे. तर कोणती आहे लांब धाग्याची कापसाची जात? तर धवल, ज्योती, H64 वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? ज्योती. ज्योती ही लांब धाग्याची कापसाची जात आहे. लक्षात ठेवा, लांब धाग्याची कापसाची जात ज्योती. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात या कडधान्य पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते. तर कोणत्या कडधान्याचे उत्पादन महाराष्ट्रात सर्वात जास्त होते? तूर, हरभरा, मूग, उडीद. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 तूर. महाराष्ट्रात तूर या कडधान्य पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते. चला नेक्स्ट बघा, ही ज्वारीची जात जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरली जाते. तर कोणती जात ही ज्वारीची जनावरांसाठी खाद्य म्हणून वापरली जाते? तर मालदांडी, निलवा, CSH 10, CSH 14. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 निलवा. निलवा ही ज्वारीची जात आहे आणि ती जनावरांसाठी चारा किंवा खाद्य म्हणून वापरली जाते. लक्षात ठेवा, चाऱ्याची जात आहे. नेक्स्ट बघा, ही तेलबियाचे पीक कोरडवाहू भागात उत्तम प्रकारे घेता येते. तर कोणते तेलबियाचे पीक हे कोरडवाहू भागात उत्तम प्रकारे घेता येते? सूर्यफूल, भुईमूग, करडई, तीळ. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 करडई. करडई तेलबियाचे पीक आहे आणि ते कोरडवाहू भागात उत्तम प्रकारे घेता येते. चला नेक्स्ट बघा, जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी हे पीक सर्वात योग्य आहे. तर कोणते पीक योग्य आहे? बरसीम, ज्वारी, मका, लसूण घास. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे बरसीम. चला नेक्स्ट बघा, लसूण घास पण आहे पण बरसीम दिलेला आहे यात. तर लसूण घास पण आपलं आन्सर राईट आहे. बघा, मला तर बरसीम कन्फ्यूज होते, लसूण घास वाटते. जनावरांसाठी मुरघास तयार करण्यासाठी बरसीम दिलेला हे पीक सर्वात योग्य आहे. चला नेक्स्ट बघा, मी पण कन्फ्यूज आहे, 2 पैकी एक आन्सर असू शकते. म्हणजे यात बरसीम दिलेला आहे पण मला लसूण घास वाटते. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंटमध्ये टाका. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पाण्यावर आधारित विद्युत प्रकल्प कोणता आहे? तर जायकवाडी, कोयना, भीमा, नांदूर, मधमेश्वर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कोयना. माझं सुद्धा चुकू शकते, मला लसूण घास वाटते पण बरसीमच असू शकते. चला, तुम्ही अभ्यास करता, तुम्हाला नक्की माहीत असेल.
नेक्स्ट बघा, पाणी पंचायत हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर कोणी लिहिलं आहे? स गो बर्वे, विलासराव साळुंखे, डॉक्टर सुधीर भोंगडे, डॉक्टर माधवराव चितळे. तर आपलं राईट आन्सर काय? पाणी पंचायत हे पुस्तक कोण लिहिलं आहे? तर विलासराव साळुंखे यांनी लिहिलं आहे. लक्षात ठेवा, पाणी पंचायत भरपूर वेळा क्वेश्चन आलेला आहे हा वाला, त्याच्यामुळे नक्की लक्षात ठेवा, येण्याची शक्यता असते. त्याच्यासाठीच रिव्हिजन करावी लागत असते आधीच्या क्वेश्चनची, आणि ती हेच मी करून घेते तुमच्याकडनं. त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचत चला, अभ्यास करत चला. आणि आपण जनरल नॉलेज सिरीज म्हणजे लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा सिरीज अवेलेबल झाली आहे तुम्हाला. आज दुसरं लेक्चर टाकलेलं आहे, 2 लेक्चर झालेले आहे. उद्याला नेक्स्ट तिसरं लेक्चर अवेलेबल होणार, ते पण नक्की वाचा. लेटेस्ट चालू घडामोडी 2024च्या जानेवारीपासूनच्या. चला बघा, भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था मुंबईत असून तिची साली स्थापना झाली. तर कोणत्या साली स्थापना झाली? 1946, 1948, 1950, 1952. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 1946. 1946 साली भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था मुंबईत आहे आणि तिची स्थापना 1946ला झाली. लक्षात ठेवा. 10,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या जलसिंचन प्रकल्पांना काय म्हणतात? तर मोठे जलसिंचन प्रकल्प, मध्यम जलसिंचन प्रकल्प, छोटे जलसिंचन प्रकल्प यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 मोठे जलसिंचन प्रकल्प असे म्हणतात 10,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या जलसिंचन प्रकल्पांना. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, धरणातील पाणी मोजण्यासाठी हे एकक वापरतात. तर कोणते एकक वापरतात धरणातील पाणी मोजण्यासाठी? लिटर, घनफूट, घनमीटर, TMS, TMC. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 TMC हे एकक वापरतात धरणातील पाणी मोजण्यासाठी. TMC लक्षात ठेवा, एकक आहे ते धरणातील पाणी मोजण्यासाठीचे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, भात पिकासाठी कोणती जलसिंचन पद्धत वापरतात? तर कोणती जलसिंचन पद्धत वापरतात भात पिकासाठी? सरी पद्धत, सारा पद्धत, फड पद्धत, वरील सर्व. तर आपला राईट आन्सर काय ना? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 3 फड पद्धत. ही पद्धत भात पिकासाठी जलसिंचनाची पद्धत आहे, फड पद्धत आणि भात पीक. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, या प्रकारच्या जमिनीची पाणी धारणची क्षमता सर्वात जास्त असते. तर कोणत्या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता ही सर्वात जास्त असते? भारी जमीन, मध्यम जमीन, हलकी जमीन, उथळ जमीन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 भारी जमीन. भारी जमीन या प्रकारच्या जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता ही सर्वात जास्त असते. लक्षात ठेवा. 1 एकर इंच म्हणजे प्रवाह एका एकरात 1 तास सोडणे. तर बघा किती प्रवाह एका एकरात 1 तास सोडणे होते, म्हणजे 1 एकर इंच होते. तर 1 क्युसेक, 1 क्युमेक, 1 लिटर, 100 लिटर. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1 क्युसेक. 1 एकर इंच म्हणजेच 1 क्युसेक होय. प्रवाह एका एकरात 1 तास सोडणे त्यालाच 1 क्युसेक असे म्हणतात. लक्षात ठेवा. अशावर क्वेश्चन येतातच आणि असे 3-4 क्वेश्चन आहेत जे तुम्ही नक्की वाचा, आणि ते कोणत्या ना कोणत्या लेक्चरमध्ये रिपीट झालेलेच असणार. त्याच्यामुळे सर्व लेक्चर अटेंड करा आणि बघत चला, वाचत चला. चला नेक्स्ट बघा, या जलसिंचन पद्धतीमध्ये कालांतराने जमिनी खारवट व क्षारयुक्त होतात. तर कोणत्या जलसिंचन पद्धतीत नंतर जमिनी ह्या खारवट आणि क्षारयुक्त होतात? तर बघा, प्रवाही सिंचन, उपसा सिंचन, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्रवाही सिंचन. या सिंचन पद्धतीत कालांतराने म्हणजे काही कालावधीने जमिनी ह्या खारवट आणि क्षारयुक्त होतात प्रवाही सिंचन पद्धतीत. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, ठाणे जिल्ह्यात येथे कोळंबी संवर्धनाचा पथदर्शक प्रकल्प उभारला जात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात? ठाणे जिल्ह्यात. तर बघा, ठाणे जिल्ह्यातील कुठे? आसनगाव, वसई, देवगड, आग्राव. तर आपला राईट आन्सर काय येणार?
आसनगाव लक्षात ठेवा नाव ठाणे जिल्ह्यातील आसनगाव येथे कोळंबी संवर्धनाचा पथदर्शक प्रकल्प उभारला जात आहे. नेक्स्ट बघा गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चालतो? बघा गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चालतो? तर रत्नागिरी, भंडारा, नागपूर, रायगड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 भंडारा जिल्ह्यात चालतो. लक्षात ठेवा भंडारा जिल्हा आणि गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन व्यवसाय. नेक्स्ट बघा मत्स्य शेतीस अनुकूल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे? तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त आहे मत्स्य शेतीस अनुकूल क्षेत्र? रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 ठाणे जिल्ह्यात आहे मत्स्य शेतीस अनुकूल क्षेत्र. चला नेक्स्ट बघा जोड्याजुळा प्रमुख मासे आणि त्याच्यासाठी पकडण्यासाठी लागणारी जाळी. बघा महत्त्वाचं क्वेश्चन आहे आणि हे सर्व येतातच असे क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लेक्चर शॉर्टपर्यंत वाचत चला. बघा थव्याने पोहणारे मासे सरंगा, कोळंबी, बोंबील, बांगडा आणि त्याचे प्रत्येकासाठी लागणारी जाळी तर कोणती आहे? बघा ऑप्शन 2 हे आपलं राईट आन्सर आहे. ऑप्शन 2 बघा ऑप्शन 2 1चं 5 थव्याने पोहणारे मासे पर्ससीन या जाळीनं पकडतात आणि 2 नंबरचा आहे सरंगा ही मासे कल्ली जाळीनं पकडतात. कोळंबी मासे हे ट्रॉल जाळीनं पकडतात आणि बोंबील मासे हे 2 नंबर डोल जाळीने पकडतात. बांगडा मासा हा 1 नंबर रापण जाळीने. बघा ते व्यवस्थित लिहा. आता मी काही ते जोड्या लावत नाही छोट्या मुलासारखं. 2 नंबर ऑप्शन हे आपला राईट आन्सर आहे. लक्षात ठेवा त्याच्यानुसार व्यवस्थित वाचा. चला नेक्स्ट बघा जेव्हा सीमांत उत्पादन 0 होते तेव्हा एकूण उत्पादन किती असते? म्हणजे कसे असते? तर जास्तीत जास्त, कमीत कमी, स्थिर यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 हां 92चं ऑप्शन 1 आपलं राईट आन्सर आहे जास्तीत जास्त. चला याचं काय आन्सर सांगितले मी? 91चं काय आन्सर सांगितलं? 2 सांगितले ना? हां बरोबर आहे, मला कन्फ्यूज झालं होतं. चला बघूया नेक्स्ट 92 नंबरचा क्वेश्चन जेव्हा सीमांत उत्पादन 0 होते तेव्हा एकूण उत्पादन हे जास्तीत जास्त असते. लक्षात ठेवा जास्तीत जास्त. नेक्स्ट बघा नाबार्ड कोणाच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आली आहे? तर बघा नाबार्ड ही कोणाच्या शिफारशीनुसार सुरू करण्यात आली आहे? नाबार्ड तर अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती, राष्ट्रीय कृषी आयोग, ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समिती, अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पुनर्विलोकन समिती. तर आपला राईट आन्सर आहे अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा सर्वेक्षण समितीच्या शिफारशीनुसार नाबार्ड हे सुरू करण्यात आले आहे. शिफारशीवरून सुरू करण्यात आले. चला नेक्स्ट बघा 93 नंबर झाला. 94 नंबरचा भूविकास बँक शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा कशासाठी देते? तर कशासाठी देते भूविकास बँक शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा? शेती खरेदी करण्याकरता, बियाणे विकत घेण्याकरता, खत खरेदी करण्याकरता, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? शेती खरेदी करण्यासाठी हे आपलं राईट आन्सर आहे. भूविकास बँक शेतकऱ्यांना दीर्घकालीन पतपुरवठा म्हणजेच कर्ज हे शेती खरेदी करण्याकरता देते. चला नेक्स्ट बघा जगात सर्वात प्रथम प्राथमिक कृषी पतपुरवठाची स्थापना कोठे व कधी झाली? प्राथमिक पतपुरवठाची स्थापना विचारले. जगात सर्वात प्रथम प्राथमिक कृषी पतपुरवठ्याची स्थापना ही कोठे आणि कधी झाली? तर बघा ऑप्शन इंग्लंड 1885, जर्मनी 1887, भारत 1888, रशिया 1890. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 जर्मनीमध्ये झाली 1887. लक्षात ठेवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. जगात जर्मनीत आणि कितीमध्ये? तर 1887मध्ये प्राथमिक कृषी पतपुरवठ्याची स्थापना ही झाली आहे. चला नेक्स्ट बघा
प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाला? तर बघा, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ही कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाले? तर कोणत्या समितीच्या? फेडरिक निकोल्सन समिती, श्रॉफ समिती, रॉयल कमिशन, शिवरामन समिती. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 फेडरिक निकोल्स समिती. या समितीच्या शिफारशीनुसार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था ही स्थापन झाली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. चला नेक्स्ट बघा, पहिला सहकारी कायदा कधी झाला? तर कधी झाला पहिला सहकारी कायदा? 15 ऑगस्ट 1905, 26 जानेवारी 1904, 1 मे 1905, 25 मार्च 1904. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 25 मार्च 1904 मध्ये पहिला सहकारी कायदा हा झाला आहे. लक्षात ठेवा, पहिला सहकारी कायदा कधी झाला? तर 25 मार्च 1904 मध्ये झाला आहे. नेक्स्ट बघा, जेव्हा शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्ज काढीत असेल त्यास कोणते कर्ज म्हणतात? तर अचल तारण कर्ज, चल तारण कर्ज, दीर्घ मुदतीचे कर्ज, संस्थात्मक कर्ज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 अचल तारण कर्ज असे म्हणतात. जेव्हा शेतकरी जमीन गहाण ठेवून कर्ज काढीत असेल तर त्याला अचल तारण कर्ज असे म्हणतात. लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे, महत्त्वाचं लेक्चर आहे. नेक्स्ट बघा, जेव्हा शेतकरी घरगुती कार्यक्रमासाठी कर्ज काढीत असेल त्यास कोणते कर्ज म्हणतात? तर घरगुती कार्यक्रमासाठी कर्ज काढत असेल तर त्यास कोणते कर्ज असे म्हणतात? उत्पादक कर्ज, अनुत्पादक कर्ज, सांस्कृतिक कर्ज, अल्पमुदतीचे कर्ज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 अनुत्पादक कर्ज असे म्हणतात. जेव्हा शेतकरी घरगुती कार्यक्रमासाठी कर्ज काढीत असेल तर त्यास अनुत्पादक कर्ज असे म्हणतात. नेक्स्ट बघा, कोणत्या राज्यात एकापेक्षा अधिक राज्य सहकारी बँका आहेत? तर कोणत्या राज्यात आहे एकापेक्षा अधिक राज्य सहकारी बँका? गुजरात, राजस्थान, आसाम, पंजाब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आसाम राज्यात आहे. एकापेक्षा अधिक राज्य सहकारी बँका आसाम राज्यात आहे. चला नेक्स्ट बघा, राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून कोण कार्य करते? तर नाबार्ड, राज्य सहकारी बँक, केंद्रीय सहकारी बँक, RBI. तर राज्यातील सहकारी बँकांची बँक म्हणून कोण कार्य करते? तर बघा 111 ऑप्शन 1 नाबार्ड हे बँक कार्य करते बँकांची बँक म्हणून. चला नेक्स्ट बघा, कृषी व्यवस्थापन शास्त्र म्हणजे काय? तर काय कृषी व्यवस्थापन शास्त्र म्हणजे पिकांसंबंधी नियोजन करणे, शेतीत अर्थशास्त्रीय सिद्धांताचा वापर करणे, वैयक्तिक शेतीवर अनेक उपक्रमांपासून जास्तीत जास्त नफा मिळविणे, शेतीत जास्तीत जास्त नफा मिळविणे. तर आपला राईट आन्सर काय येणार? वैयक्तिक शेतीवर अनेक उपक्रमांतून जास्तीत जास्त नफा मिळविणे म्हणजेच कृषी व्यवस्थापन शास्त्र होय. लक्षात ठेवा, व्याख्यावर क्वेश्चन येतातच. नेक्स्ट बघा, शेतीधंद्याच्या अर्थसंकल्पाचे प्रकार कोणते आहेत? तर कोणते आहेत शेतीधंद्याच्या अर्थसंकल्पाचे प्रकार? आंशिक अर्थसंकल्प, परिपूर्ण अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, समतोल अर्थसंकल्प. तर आपला राईट आन्सर काय येणार? 1 आणि 2 आंशिक अर्थसंकल्प आणि परिपूर्ण अर्थसंकल्प म्हणजे शेतीधंद्याच्या अर्थसंकल्पाचे हे 2 आंशिक अर्थसंकल्प आणि परिपूर्ण अर्थसंकल्प. चला तर नेक्स्ट बघा, शेतीतील एखाद्या भागाचे अर्थसंकलन करण्यासाठी कोणत्या अर्थसंकल्प पद्धतीचा वापर करा? तर कोणत्या अर्थसंकल्प पद्धतीचा वापर करा? बघा 3च क्वेश्चन राहिले. परिपूर्ण अर्थसंकल्प, आंशिक अर्थसंकल्प, एकूण अर्थसंकल्प यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 आंशिक अर्थसंकल्प. शेतीतील एखाद्या भागाचे अर्थसंकलन करण्यासाठी आंशिक अर्थसंकल्प या पद्धतीचा वापर हा करतात. नेक्स्ट बघा, बाजारपेठांचे प्रकार किती आहेत? तर किती आहे बाजारपेठांचे प्रकार? 4, 6, 5, 7. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 5 आहे बाजारपेठांचे प्रकार. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, कोणत्या बाजारपेठेत मालाची किरकोळ विक्री होते? तर दुय्यम घाऊक बाजार, अंतिम बाजार, चिल्लर बाजार, जत्रा बाजार. तर चिल्लर बाजार बघा, चिल्लर बाजार या बाजारपेठेत मालाची किरकोळ विक्री ही होते.
चला नेक्स्ट बघा, शेवटचा क्वेश्चन आहे, शेतमाल विक्रीच्या किती पद्धती आहे? तर किती पद्धती आहे शेतमाल विक्रीच्या? महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, एकदम इम्पॉर्टंट लेक्चर आहे याचं. तर बघा 7, 5, 6, 4. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 7 आहे शेतमाल विक्रीच्या पद्धती. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. लेक्चर खूप मोठं झालं आहे, पण नक्की वाचा, इम्पॉर्टंट आणि एक एक क्वेश्चन हा महत्त्वाचा आहे या लेक्चरचा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच लेक्चर बघायचे असेल तर. आणि जे लेक्चर झालं त्याला लाईक करत चला, जेणेकरून नेक्स्ट भाग जेव्हाही अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन ही लगेच मिळून जाईल. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. अभ्यास करत राहा. बाय.